टीईटी रद्द करा, संच मान्यतेचा निर्णय, रद्द करा, संच मान्यतेचा निर्णय, रद्द करा, लागू करा. आदर्श शिक्षक समितीचा, आदर्श शिक्षक समितीचा. सर, शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे. अनेक वेळा शिक्षक आझाद मैदानामध्ये उतरले आहेत, पण काही मागण्या आहेत ज्या मान्य होत नाहीयेत. नक्की कुठे पाणी मिळतं, काय वाटतं? मॅडम, मागण्या भरपूर आहेत आणि इथं आंदोलनं पण भरपूर झालेली आहेत, परंतु ज्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाही. म्हणून आज आदर्श शिक्षक समितीने वेगळ्या स्वरूपात हे आंदोलन केलेलं आहे. इथं प्रार्थना परिपाठ घेऊन मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही आता या प्रश्नांमध्ये लक्ष घाला, कारण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गोरगरिबांचा जो मुलगा आहे, विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी आणि त्याचं शिक्षण फार धोक्यात आलेलं आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं, यासाठी हे विनंती करण्यासाठी हे परिपाठ आंदोलन आहे. अनेक मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मॅडम, मराठी शाळा बंद होण्याची कारणं हीच आहेत की तुम्ही जर आतापर्यंत बघितलं की जे काही निर्णय निघलेत ते निर्णय फक्त शिक्षकी पेशासाठी निघलेले आहेत. बदलीचा स्वतंत्र निर्णय, आर्थिक बाबींचा स्वतंत्र निर्णय, टीईटी देण्याचा शिक्षकांसाठीचा वेगळा निर्णय. संविधानाचा समानतेचा अधिकार आहे कुठं? शिक्षक कर्मचारी का इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळा आहे का? मग शिक्षकांसाठी हे वेगळे शासन निर्णय का? आणि या सगळ्या वेगळ्या शासन निर्णयामुळेच ग्रामीण भागातलं शिक्षण धोक्यात आलं. एक साधं उदाहरण देतो. संच मान्यतेचा निर्णय घेतलाय. या निर्णयामध्ये 1ली ते 5वीला जर 20 पेक्षा कमी पट असेल तिथं ते एकच शिक्षक शिकवणार. 6वी ते 8वीचे 3 वर्ग तिथं 20 पेक्षा कमी पट असेल तिथं एकच पदवीधर शिकवणार. कुठलीही न्याय्य गोष्ट आहे? या सगळ्या गोष्टी बघता ग्रामीण भागातलं शिक्षण संपायला अजूनही वेळ लागणार नाही. ही धोक्याची घंटा आहे आणि ते सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की धोक्याची घंटा वेळीच ओळखा आणि ग्रामीण भागातलं गोरगरिबांचं शिक्षण वाचवा. आता मराठी हिंदी हा जो वाद उत्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मराठी शाळा बंद होत आहेत आणि आता शिक्षकांच्या पण मागण्या प्रलंबित आहेत, काय म्हणणं आहे एकंदरीत? हिंदी भाषा 6वी नंतर असावी असं सर्वांचं शिक्षण तज्ज्ञांचं शिक्षकांचं मत आहे. मराठी शाळा, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, यासाठी शासनाने मराठी शाळा बंद करण्याचा घाट करू नये. विद्यार्थीपट संख्येचे निकष जे आहेत ते पूर्वीप्रमाणे प्रत्येक वर्गाला शिक्षक असावा असा आरटी कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी. प्रत्येक वर्गाला शिक्षक असावा, 8वी पर्यंत शाळेला मुख्याध्यापक असावा आणि हे जे आता नवीन आलेलं आहे टीईटी कंपल्सरी, हा निर्णयाचा पुनर्विचार याचिका माननीय देवाभाऊ सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून महाराष्ट्रातील लाखो शिक्षकाला न्याय द्यावा, यासाठी आम्ही साकडे प्रार्थना करण्यासाठी आझाद मैदानावर आलेलो आहोत. वाटतंय का आपल्या मागण्या मान्य होतील? माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी जर या प्रश्नामध्ये लक्ष घातलं तर निश्चितपणाने यातल्या काही मागण्या सुटू शकतात. अलीकडच्या काळात या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण खाते हे एका विशिष्ट विभागाकडे राहिलेलं नाही. या विभागावरती ग्रामविकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय अशा 2 खात्यांचा अधिकार चालतो आणि या 2 खात्यामध्ये एकमेकांमध्ये संवाद नसल्या कारणानं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय निघतायत आणि त्याच्यामुळं या मराठी शाळांचं, मराठी शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होत आहे. याच्यातले उदाहरणादाखल तुम्हाला काही मुद्दे सांगायचे असतील तर पदोन्नत्या हा विषय जर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असेल तर त्याचे निकष ठरवण्याचा अधिकार शिक्षण मंत्रालयाला कोणी दिलेला आहे? अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली असल्या कारणानं याच्यामध्ये कुठंतरी निश्चितपणाचं धोरण निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट विभाग गठीत झाला पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देश पातळीवरती आरटी ॲक्ट 2009 साली लागू झाला. त्याची अंमलबजावणी या देशातल्या विविध राज्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या त्यांच्या सोयीनं वेगवेगळ्या वर्षी निश्चितपणानं करून घेतलेली आहे. या महाराष्ट्र राज्यानं आरटीईचा कायदा 2011 साली स्वीकारला आणि आज मात्र आरटीई ॲक्ट लागू होण्यापूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा टीईटीच्या परीक्षेची सक्ती केली जाते. ही अत्यंतिक चुकीची आणि दुर्दैवी बाब आहे. ठीक आहे सर, आझाद मैदानामध्ये आता कुठल्या कुठल्या ठिकाणाहून शिक्षक इथं उपस्थित आहेत आणि किती शाळा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? महाराष्ट्रातल्या साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामधून 7-8 गाड्या, संभाजीनगर एकूण किती? तरी 700
600 शिक्षक इथं 600 शाळांपैकी शिक्षक आणि इथं काही येत उपस्थित आहेत बी रस्त्याने. आपलं जे आंदोलन असतं प्रत्येक वेळेला असतं शिक्षकांचं आणि गेल्या वेळेला पावसाळी अधिवेशनच्या वेळी आपलं एक आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आता मग शिक्षकांचा जे प्रश्न आहेत ते कुठे प्रलंबित राहतात? शासन स्तरावरती प्रश्न प्रलंबित राहत असतात नेहमी. वेळोवेळी मागण्या केल्या जातात परंतु बरं, त्यांच्या पण काही प्रत्येक मागण्या वेळ- केल्या जातात आणि काही ज्या मेन मागण्या त्या तशाच राहतात. ज्या आजच्या आमच्या मागण्या आहेत या अतिशय रास्त मागण्या आहेत. टीईटीची जी परीक्षा संदर्भात जी आहे ती रद्द झालीच पाहिजे. कारण सर्व जे शिक्षक आहेत ते परीक्षा देऊनच त्या ठिकाणी शिक्षक झालेले आहेत. प्रत्येक जणांनी निवड मंडळ पास होऊन या ठिकाणी आले आहे तरी ती टीईटीची परीक्षा पुन्हा शिक्षकांना द्यावी लागते आणि त्यापासून मग ते परीक्षेची तयारी करतील का विद्यार्थ्यांना शिकवतील अशी द्विधा स्थिती शिक्षकांची तयार झाली. म्हणून ती टीईटीची आज सर्वप्रथम ती रद्द केली पाहिजे असं बरं, मग हे सगळ्या शिक्षकांसाठी टीएटी लागू केलंय का सगळ्या वर्गातल्या शिक्षकांसाठी? म्हणजे पहिली ते पर्यंत 10वी पर्यंत अच्छा. सगळ्या शिक्षकांना कंपल्सरी केलेलं आहे. काय म्हणणं आहे आपलं? साधारण शिक्षकांच्या मागण्या प्रत्येक वेळी प्रलंबित राहतात आणि प्रत्येक वेळी जो भविष्य घडवतो त्यालाच प्रत्येक वेळी मैदानात उतरावं लागतं आंदोलनासाठी. शिक्षकांसाठी वेगळा न्याय आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळा न्याय. शिक्षक जे ग्रामीण भागातलं शिक्षण ते समजा जे परीक्षा देऊन वेगळी परीक्षा देऊन जी शिक्षकासाठी परीक्षा असते ती परीक्षा देऊन शिक्षक इथं शिक्षक झालेले आहे आणि पुन्हाच गव्हर्नमेंटनं म्हणजे कोर्टानं आदेश दिला की शिक्षकांची वेगळी टीएटी घ्यावी. म्हणजे सगळं कर्मचाऱ्यांसाठी घ्यावं फक्त शिक्षकच वेगळा त्याच्यातून काढू बरं, नये. शिक्षकांना परीक्षेत तर म्हणतात मग नेत्यांना हे लागू होत नाहीये का? तुम्हाला काय वाटतं? नेते तर अंगुठा छाप असतात मग त्यांना नाही का परीक्षा लागू होत? आमचं पण तेच म्हणणं आहे की नेत्याला लागू झालं पाहिजे. क्लास 1 क्लास 2 सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत MBBS डॉक्टर असो इंजिनियर असो शिक्षण अधिकाऱ्यांचं किती शिक्षण झालंय तुम्हाला काय माहिती आहे का? ते क्वालिफाईड असतात मात्र तोच अभ्यास आता ती परीक्षा देऊ शकत नाहीत. आता आमचा शिक्षक हा परीक्षा देऊ शकतो मात्र ते अभ्यास करणं आणि तेव्हा जी मनस्थिती असते अभ्यासाची. आता अनुभव शिक्षक आहे, अनुभवाकडे पण नेऊ शकतो विद्यार्थ्यांना, जे पाहिजे ते देऊ शकतो याच्याकडे. पण सगळ्या भागामधल्या शिक्षकांना हे लागू केलं का की मुंबई मधला पण आणि गावामधला पण का कुठला असा प्रभाग निश्चित केलाय? नाही टीईटी परीक्षा सगळ्यांसाठी लागू आहे. कंपल्सरी सगळ्यांसाठी केलं. आता इथे मुंबईचे काही शिक्षक आहेत का आपल्यासोबत? मुंबईचे काही शिक्षक आहेत का? हो, मुंबईतले आहेत. आमच्या राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून शिक्षक बंधू भगिनी आमच्या आलेले आहेत आणि हा निर्णय सर्वांसाठीच आहे. अत्यंत चुकीचा निर्णय आहे. त्याचबरोबर संच मान्यता आहे. अशा मागण्या तर आमच्या भरपूर आहेत आणि गुरुजींना शाळेवर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकू देत नाहीत. दिवसभर गुरुजींना मुख्याध्यापकाला सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईनची कामं आहेत. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत. त्याच्यामध्ये 50-50, 60-60 मुद्द्याची माहिती त्यांना भरावी लागते आणि वर्गावर जाऊन जे शिकवायचे विद्यार्थ्यांना ते तसंच राहून जातं. आणि बऱ्याचशा मागण्या आमच्या अशा आहेत. संस्थेच्या लोकांना सर्व शिक्षक असतात, प्रत्येक पिरियड वाईज शिक्षक असतात, त्यांना तासिक वाईज शिक्षक असतात आणि आमच्या शाळेवर सर्व शिक्षक सर्वच विषयांना एकच गुरुजी असतो. इथं गुरुजींची संख्या कमी आहे, व्यवस्थापनाची संख्या कमी आहे, भौतिक सुविधा नाहीत आणि इथं गुणवत्ता तर त्यांच्या बरोबर पाहिजे म्हणतात. अशा अनेक अडचणी आहेत. तर शिक्षक बंधू भगिनींच्या आमच्या खूप मागण्या आहेत. त्या मागण्यापैकी महत्वाचा विषय आमचा टीईटी रद्द करणे आणि संच मान्यतेचा जो जाचक निर्णय आहे ज्यामुळे की अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत तो निर्णय थांबवावा अशा प्रमुख आमच्या आणि